इथे मी 4 ते 5 चमचे तूप गरम करून घेतले। त्यामध्ये आपण आता हा 1 वाटी लापशीचा भरडा घालून परतून घेणार आहोत। आता हा भरडा छान असा खमंग सुवास येईपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला। भरडा आता छान भाजलेला आहे आपला। मंद आचेवर हा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेतलाय। छान खमंग सुवास येतोय। आता आपण यामध्ये उकळतं पाणी टाकून घेऊया। मी इथे 1 वाटी भरड्यासाठी 3 वाटी पाणी उकळून घेतले, ते मी त्यात टाकून तर यामध्ये मी नारळाचे काप टाकून घेते। लापशीचा भरडा शिजत असतानाच मी यामध्ये नारळाचे काप टाकते, छान शिजले जातात। इथे मी आता कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेते। आता आपला कुकर थंड झालेला, आपण झाकण काढून बघूया भरडा कसा शिजलाय ते। खूप छान असा शिजलाय। आता यामध्ये आपण 1 वाटी गूळ मिक्स करून घेऊया। 1 वाटी भरड्यासाठी 1 वाटी गूळ मी मिक्स करून घेते यामध्ये। यामध्ये मी अर्धा चमचा विलायची पूड टाकून घेते। 1 चमचा बडीशोप टाकते। ही बडीशोप मी जाडसर अशी कुटून घेतली। थोडंसं जायफळ किसून घालते मी यामध्ये। आपण मिक्स करून घेऊया। आता आपण एका पॅन मध्ये थोडंसं तूप गरम करून घेऊया। त्या तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट परतून घ्यायचे। मंद आचेवर खरपूस परतून घ्यायचे। आता ही खमंग तुपाची फोडणी आपण लापशीमध्ये मिक्स करून घेऊया। चला तर आता आपली लापशी मऊसूत अशी तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शरयू रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।